आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चाव्या दे. अरे दे चाव्या दे. यशोधरा माझ्याकडे कुठे चाव्या तुझ्याकडे आहेत. अगं ते चाव्या दे, उगाच जीवाची खेळ नको, दे चाव्या. झालं तुमचं? चाव्या देतोय का तिजोरी तोडू? ओके ओके. अरे आता चाव्या दिला ना. हे सायरनचा आवाज येतोय. पोलीस आले वाटतं. पळा. अरे थांब. गार्ड्स दरबार सतर उघड्या गार्डचा पत्ता नाही. बाबा बरेत ना तुम्ही? तू ठीक आहेस ना? संजय 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 पाणी संजय संजय पाणी आण लवकर घेऊन पाणी. संजय काय भाऊजी तुम्ही काय रे? संजय अरे ओके. आधी बस. तू बेशुद्ध पडला होतास. सायरनचा आवाज आला. पोलीस आलेत का? काही प्रॉब्लेम झालाय? आपल्या घरात चोर शिरले होते. काय? हो, ऍक्च्युली मला झोप येत नव्हती म्हणून मी मोबाईलवर व्हिडिओ बघत बसले होते. तेवढ्यात मला आवाज आला आणि मी बाहेर बघायला आले तर घरात चोर. अगं तू मला उठवलं का नाहीस? मी तुलाच उठवायला निघाले होते. गडबडीत माझा वासला धक्का लागला आणि आवाज झाला तर त्यांचं लक्ष गेलं. त्यांनी माझ्या नाकाला रुमाल लावला आणि नंतर मी बेशुद्ध झाले. अच्छा, त्यानंतर ते आमच्या रूम मध्ये आले आणि तिजोरीची चावी मागत होते. एका दरोडेखोराने तर यशोधराच्या मानेवर कोयता ठेवला होता. आमचं नशीब चांगलं की पोलिसांच्या सायरनचा आवाज आला आणि ते पळून गेले. माय गॉड, तुम्हाला काही झालं नाही ना? तुम्ही ठीक आहात ना दोघं? या डोंट वरी, वी आर फाईन. पण मग पोलीस कुठे आहेत? ऍक्च्युली तेव्हा मला एक आयडिया सुचली. हा पोलीस सायरनचा ऑडिओ मी प्ले केला होता. नाही, पण मला वाटतं आपण खरंच पोलिसात तक्रार करायला हवी. अरे म्हणजे काय? पोलिसांना लगेच कळव तू. अच्छा, काय गरज आहे? आय मीन सगळे ठीक आहोत ना आपण? यशोधरा असं काय म्हणतेस तू? ते दरोडेखोर आज आलेत म्हणजे उद्या येणार नाही असं काय आहे का? अरे काही भरोसा नाही. म्हणजे बघ ना, सकाळी पेपरमध्ये वाचतो काय, दरोडेखोर घरी येतात काय. हे बघ श्रेयस, पोलिसांना इन्फॉर्म कर, रितसर तक्रार कर, म्हणजे पुढचा तपास ते करू शकतील. कळलं? प्लीज. मामा, आपलं काम आहे ते. एवढे गार्ड्स असताना ते घरात घुसले थेट. पण हे सगळं घडलं तेव्हा आपले गार्ड्स काय करत होते? मामा थांबा, मी बघतो. तू थांब. त्यांना काय विचारणार आपण आता? कुठे होतात तुम्ही? आत्ता येत आहे? अरे तुम्ही काय झोपा काढता का? नाही सर, मी ड्युटीवरच होतो.
पण माझं लक्ष नसताना अचानक कुणीतरी माझ्या नाकाला रुमाल लावला आणि पुढचं काही मला आठवतच नाहीये सर. म्हणजे याचा अर्थ आपल्या घराची रेकी केली आहे, त्यांना सगळं डिटेल्स माहिती आहे. नीट लक्ष ठेव, झोपा काढू नको, कळलं का? बी अलर्ट. निघ आता. हे बघ सुरेश, उद्या जाऊन पोलीस स्टेशन जाऊन कंप्लेंट करूया आपण. ठीक आहे? आता सगळे आपापल्या रूम मध्ये जाऊन झोपा. बी अलर्ट. या गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गो. तुझ्यासारखा स्नेही असेल ना तर शत्रूची गरजच नाही कोणा. व्हॉट इज रॉंग विथ यू? एक काम सांगितलं ते धड होत नाही. त्या दरोडेखोरांना चोरांना नीट समजावलं नव्हतं. माहिती इथे काय केलं येऊन? ताई तेच सांगतोय, गडबड झाली ताई. हे जे चोर आहे ना ते चोर नव्हते. म्हणजे ते जे चोर आहे ते हे नव्हते. व्हॉट? ना ताई, ताई खूप मोठी गडबड झाली. मी ज्यांना सांगितलं होतं ना दरोडा टाकायला ते दरोडेखोर आलेच नाही. म्हणजे आले होते ते कोण होते? ताई मला वाटतं ओरिजिनल होते ते. व्हॉट? हो. अरे तुला कळतंय? तू अरे संजय तुला कळतंय? ते आमच्या रूम मध्ये होते. आम्ही तिजोरीच्या चाव्या दिल्या. नशीब तो पोलीस सायरन वाजला म्हणून ते. गॉड संजय, तुला बोलून पण काय फायदा? आम्हाला कळत नाही. त्या आराध्याला तोंडावर पाडण्यासाठी जे जे प्लॅन करतो ते प्रत्येक प्लॅन फ्लॉप होतो. नाहीतर आमचं नशीब खराब आहे किंवा तिचं नशीब बलवत्तर आहे. ताई मागच्या जन्माची पुण्याई असेल तिची. हो नाही. हो. तू पण जा लवकर. आराध्या देसाई, एवढं खुश होण्याची गरज नाहीये. आजचा प्लॅन फसला तरी आमच्याकडे पुढचा प्लॅन तयार आहे. आणि शुअर हा पुढचा वार वर मी लागणार म्हणजे लागणार. आई दरोडा घालण्याच्या उद्देशानेच ते आले होते. अरे बापरे. पण आराध्याच्या हुशारीने आपल्याला वाचवलं. हो ना. पण आज मी पोलीस स्टेशनला जाऊन सगळ्या फॉर्मॅलिटीज करून घेतो. सीसीटीव्ही वगैरे पण चेक करायला हवा. हो हो. म्हणजे काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गरमागरम चहा आम्ही केलाय. तू स्वतः केलास? मी जरा बाहेर जाऊन येतो. डॅड कुठे निघाला? नाही, बाहेर जाऊन बघून येतो ना की आज सूर्य नक्की कुठल्या दिशेला उगवलाय ते. व्हेरी फनी अरविंद. हा छान झालाय तुझा विनोद. पण आता एक काम कर, आधी चहा घे आणि मग बाहेर जाऊन चेक कर नक्की सूर्य कुठून उगवलाय. मला वाटलं वसुधा प्रकरणावर पांघरून घालण्याचा छोटासा प्रयत्न करतेस की काय. अरविंद वेल, आता तुम्ही सगळेच इथे आहात तर आम्हाला तुम्हाला सगळ्यांसमोर कबूल करायचंय. म्हणजे खरं तर आम्ही डिरेक्टली इन्व्हॉल्व नव्हतो तरी पण ती पहिली आणि शेवटची चूक. आय प्रॉमिस. चूक ऍक्सेप्ट करायला एक गट्स लागतात. तुम्ही तुमची चूक मान्य केलीत, त्यासाठी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहात. त्यातच आलं सगळं. हो मम्मा, तुम्हाला यातलं काही माहीत नसतानाही तुम्हाला जबाबदार धरलं गेलं. कारण तुमचं स्टेटस आणि असंही आपला सगळा बिझनेस तुम्हीच सांभाळतात. यू राईट अक्षय. आमचे वडील गेले आणि बिझनेसची सगळी जबाबदारी आमच्यावर आली. आय मीन आम्ही ती सांभाळली सुद्धा. हो नाही? आम्ही दुसरा कसलाच विचार केला नाही अनेक वर्ष. फक्त बिझनेस एके बिझनेस. म्हणून तर एवढं मोठं एम्पायर उभं करू शकलो. पण आता आम्ही एक डिसिजन घेतलंय.
येस, व्यवसायाकडे लक्ष देता देता आमच्या कुटुंबाकडे, आमच्या माणसांकडे थोडं दुर्लक्षच झालं. आणि म्हणूनच आम्ही आता आमची चूक दुरुस्त करायचं ठरवलंय आई. आता बिझनेस पेक्षा फॅमिलीवर कॉन्सन्ट्रेट करायचा निर्णय घेतलाय. यशोधरा, उशिरा का होईना आपल्याला पैशांपेक्षा घरातल्या माणसांची गरज जास्त आहे हे तुझ्या लक्षात आलं, हेच खूप झालं. आणि तसंही म्हटलं तर अक्षय आणि श्रेयस आपला बिझनेस व्यवस्थित हँडल करू शकतील ना. आणि त्यांना जर मार्गदर्शनाची गरज पडली तर तू आहेसच. ऍब्सोल्युटली अरविंद, तुझं आणि आईचं म्हणणं आता अगदी पटतंय आम्हाला. नाती नुसती असून चालत नाही, ती निभवावी लागतात. उत्तम. आता तू बिझनेसचा विचार कमी कर आणि घराकडे जास्त त्याचीच तर सुरुवात केली, म्हणून तर चहा बनवला आम्ही. तुम्ही सगळे ऑलरेडी चहा घेताय? वहिनी, मम्मांनी स्पेशल चहा केलाय आपल्या सगळ्यांसाठी. ओ मामा, तुम्ही चहा बनवला मला माहिती नव्हतं. आता हा डबल चहा झाला. आता म्हणजे काय, म्हणजे आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. तुझाही चहा मी पिणार आहोत, म्हणजे आम्हालाही कळेल ना की चहा कोणाचा चांगला झालाय, तुझा की यशोधरेचा. हो, करेक्ट आहे. कळेल, सासू बेस्ट आहे का सून? वा, मम्माच्या चहाला तोड देणारा चहा बनवलाय. मम्मा, कॉम्पिटिशन तगड आहे. काय रे अक्षय, कसली कॉम्पिटिशन? आम्हाला आवडेलच आमच्या नव्या सुनबाईंनी आमच्या तोडीस तोड चहा केला तर. आमची नवीन सुनबाई आहे, तिचं कौतुक करणारच आम्ही. नाही, तसं नाही यशोधरा. नवीन सून आहे म्हणून कौतुक नाही, तसं नाहीये. हो, म्हणजे अरविंद, एक तर मुळात ना नुसता कोणी चहा चांगला केला याचा अर्थ त्या माणसाला स्वयंपाक उत्तम येतो असं होत नाही. आम्ही तर म्हणतो एखाद्या दिवशी सुनबाई आणि आम्ही एकत्र स्वयंपाक करू, मग तुम्ही ठरवा कुणाच्या हाताला जास्त चव आहे. काय श्रेयस, बरोबर की नाही? अरे आता श्रेयस अडकला ना. का डॅड? अरे म्हणजे काय, अरे पुरुषासाठी ही परीक्षा खूप कठीण असते. म्हणजे ठरवावं लागतं ना की बायकोच्या हातचं जेवण चांगलं की आईच्या हातचं जेवण चांगलं. काय मी काय म्हणतो, होऊनच जाऊ दे ना आता. सून वर्सेस सासू, टफ कॉम्पिटिशन. काय आराध्या बेटा, तयार आहेस ना तू? हो, मी तयार आहे. सासूबाईंबरोबर स्पर्धा करण्याची संधी अशी सहजासहजी कुठे मिळेल मला? चला, म्हणजे स्पर्धा आणि स्पर्धक फायनल झाले, तर मग मी आता जज. आई, मी ठरवेन कुणाच्या हातचा स्वयंपाक जास्त चांगला झालाय ते. हे बेस्ट आहे. आमच्या हातच्या रेसिपी आमच्या मुलांनाच काय, आईला पण खूप आवडतात. बिझनेसच्या व्यापात आम्ही हे सगळं सोडलं, पण आमच्या हातची चव अजून तशीच आहे. आराध्या माय डार्लिंग, आमच्याशी स्पर्धा करणं किती महागात पडतं ते लवकरच कळेल. यासाठी घरातल्या बाईला गृहलक्ष्मी म्हणतात. घरातल्या बाईने घराकडे थोडंसं लक्ष दिलं ना की घराला घर पण येतं, त्याचं ऑफिस होत नाही. नाही, करेक्ट आहे जी, पण मला असं वाटतं की आजच्या काळात गृहलक्ष्मी जेवढी महत्वाची आहे ना, तेवढीच करती स्त्री महत्वाची आहे. म्हणजे घर सांभाळणं महत्वाचं आहेच, पण मला वाटतं प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहणं महत्वाचं आहे. म्हणजे आता मूल वाढवायचं, घडवायचं का स्वतःचं करिअर घडवायचं,
हा चॉईस ज्या त्या स्त्रीचा असायला हवा. वेल सेड डार्लिंग. आणि आराध्या, या बाबतीत माझा तुला फुल सपोर्ट आहे. तुझी स्वप्न, तुझे प्रेफरन्सेस, तुझं करिअर तेवढंच महत्वाचं आहे जेवढं माझं करिअर. आणि खरं सांगू, मला तुला माझ्यापेक्षा जास्त सक्सेसफुल झालेलं बघायला आवडेल. करेक्ट आजी, श्रेयस अगदी बरोबर बोलतोय. सगळ्यांना सगळी कामं यायलाच हवी, तरच खरी स्त्री पुरुष समानता. काय? आणि अक्षय, मी तर म्हणतो की आपण म्हणजे अगदीच बेसिक का होईना पण स्वयंपाक करायला शिकूया. काय म्हणतोस? हो, मी तर म्हणते शिकाच. आपणच आपल्या चुकीच्या समजुती बदलायला हव्यात. हे बायकांचं काम आहे, हे पुरुषांचं काम आहे असं नसतं. काम हे काम असतं. आता हेच बघ ना, तुझ्या आजोबांनी स्वयंपाक खोलीत कधीच पाऊल टाकलं नाही ना, साधी मदत केली मला. त्यांना कमीपणा वाटायचा. पण आता काळ बदललाय. वर्षानुवर्ष घडत आलंय तेच आता घडायला पाहिजे असं नाहीये ना. म्हणजे मला मान्य आहे, मी सुद्धा बऱ्याच वेळेला पारंपरिक विचार करते, पण मला माझे विचार बदलायला आवडेल. काय एक कप चहावरून एवढी चर्चा? चला मग कुकिंग कॉम्पिटिशन साठी सासूबाई सुनबाई रेडी? रेडी सासूबाई? टेन्शन नाही ना आलं? डार्लिंग, आम्ही टेन्शन घेत नाही, टेन्शन देतो. आता खरी सुरू होणार टफ कॉम्पिटिशन. काय? अरे मग बघता काय, लागा तयारीला. हो बाबा, चहा गार झालाय, दुसरा करून आणते. इशू चल. हो. मामा, आज संजय मामा दिसत नाहीये, खाली पण आला नाही तो. अरे ते काल लागलं होतं ना त्याला डोक्याला, आणि ऑल्सो बिकॉज ऑफ वसुधा प्रकरण थोडं गिल्टी वाटतंय त्याला. नाही, गिल्ट यायलाच हवं त्यांना. आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य स्टेकला लागतं, साधी गोष्ट नाहीये. मामा, मला असं वाटतं की तुम्ही जरा मामांपासून लांबच राहा, म्हणजे त्यांना आपल्या बिझनेस पासून जरा लांबच ठेवूया. येस, हाऊ इज इट पॉसिबल? इतकी वर्ष तोच सगळं मॅनेज करतोय आणि आमचा भाऊ आहे तो. करेक्ट, तेच मॅनेज करतात सगळं, पण तरी त्यांनी तुमच्या स्टेटसचा, तुमच्या रेप्युटेशनचा विचार केला का? नाही, त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं. हे बघ श्रेयस, प्रत्येक वेळी प्रत्येकाचे सेन्सेस मॅच होतीलच असं नाही. कधी कधी आपण पण सांभाळून घ्यायला पाहिजे. अँड आय एम शुअर ही अंडरस्टँड्स. पुन्हा त्याच्याकडनं अशी चूक होणार नाही, रादर आम्ही तशी होऊ देणार नाही. पण मामा, बस ना बेटा, आम्हाला वाटतं आता हा विषय तेच थांबूया प्लीज. अँड यू नो व्हॉट, आम्हाला पण कॉम्पिटिशन साठी तयार व्हायचंय. ओके. माय डिअर सुनबाई, खरी कॉम्पिटिशन कुकिंगची नाहीच आहे. पण अनफॉर्च्युनेटली हे तुझ्या लक्षात येईपर्यंत आम्ही डाव जिंकलेला असेल. माय डिअर आराध्या, दिस इज यशोधरा सरनाईक फॉर यू. Ever brilliant. Do you understand? I'll make sure you understand. अगं काय, कसली कुकिंग कॉम्पिटिशन आहे? आपल्या सरनाईक पॅलेस मध्येच आहे. आणि तुला माहितीये कुकिंग कॉम्पिटिशन कोणामध्ये आहे? आपली ताई आणि ताईची लाडकी सासू. देवा, अगं बाकी सगळं करून दमल्या का त्या? आता किचन मध्ये स्पर्धा करणार आहेत? ते महत्वाचं नाही, महत्वाचा मेन्यू. इशू, तुम्हाला सजेस्टर काय करायचं आपल्याला? चायनीज किंवा इटालियन किंवा 7 कोर्स मील करूया का आपण? आई, तू मला काहीतरी सजेस्ट कर.
म्हणजे हिच्यासारखं काहीतरी उगाच इटालियन वगैरे सजेस्ट नको करूस, काहीतरी असं छान जे सगळ्यांना आवडेल. बरं बरं मला सांग, व्हेज की नॉन व्हेज? व्हेज ग. बर व्हेज ना. पिठलं भाकरी? नको, ते खूप असं इझी आहे, म्हणजे काहीतरी छान हवं ना. भरलं वांग कसं वाटेल? भरली वांगी आणि भाकरी बेस्ट, चालेल. आणि मसाले भात ते पण चालेल. आणि हा त्याच्याबरोबर टोमॅटोचं सार. गुड. मग आपण भरली वांगी, भाकरी, टोमॅटोचं सार आणि मसाले भात असा मेन्यू ठरवूया. बापरे, ऐकूनच असं तोंडात पाणी सुटलंय ग. चला आता मग तयारीला लागायला हवं. मी कांदा चिरायला घेते. ठीक आहे, मग मी बाकीची तयारी करायला घेते. आराध्या, मी एक खास मसाला घेऊन येते. आलेच. होय. कॉम्पिटिशनचं खूपच मनावर घेतलंय सुनबाई. ही कुठलीच गोष्ट लाईटली घेत नाही.